नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत कैरीचं तिखट लोणचं. आणि हे लोणचं बनवण्यासाठी मी ते 1 किलो कैरीचे लहान लहान तुकडे कापून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. एकदम असे कोरडे करून घेतलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा हळद आणि 1 वाटी मीठ वापरते. हे मीठ मी व्यवस्थित गरम करून थंड करून घेतलेलं आहे. ते पूर्ण मी मिक्स करून ठेवून देणार आहे ह्याच्यात. हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि हे मिक्स केलेलं लोणचं हे आम्ही आता रात्रभर झाकून ठेवणार आहे. ते तुम्ही 2 ते 3 तास झाकलत तरी चालेल आणि लगेचच लोणचं बनवून घेतलं तरी चालेल. उन्हामध्ये गरम केल्यामुळे फोडी पूर्णपणे कोरड्या झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा. आता आपण छान मीठ आणि हळद लावलेली आहे. आता हे मी रात्रभर झाकून ठेवणार आहे. हळद आणि मीठ लावून ठेवलेले हे लोणच्याच्या फोडी रात्रभर आपण ठेवून दिलेल्या होत्या. त्या व्यवस्थित आता त्याच्यामध्ये मुरलेल्या आहे हळद आणि मिठामध्ये. तुम्ही पाहिलात तर इथे मिठाचं पाणी सुटलेलं आहे. हे पाणी नको असेल तर काढून टाकू शकता. पण जर ते पाणी काढून टाकलं तर त्याच्यामध्ये पुन्हा 1 वाटी मीठ घालावं लागेल. ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. संपूर्ण अख्खं लसूण 1 सोलून घेतलेला आहे. असं दोऱ्यामध्ये ओवून घेतलेलं आहे. आणि इथे मी रेडीमेड लोणचा मसाला घेतलेला आहे. तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही वापरू शकता. नाहीपेक्षा तुम्ही हे वापरलात तरी चालेल. शिवाय ह्याच्यामध्ये मेथी आणि राईची डाळ वापरू शकता. इथे मी बरणी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. इथे मी डाळ घेतली आहे राईची. व्यवस्थित गरम करून घेतलेली आहे. आता ती थंड करायला ठेवलेली आहे. जर तुमच्याकडे राईची डाळ नसेल तर राई गरम करून मिक्सरला लावून ती तुम्ही वापरू शकता. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी ते 300 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे लसूण टाकते. लसूण व्यवस्थित जाळून घ्यायचे. त्याच्यामध्ये लसणाचा संपूर्ण स्वाद त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. छान जाळून घ्यायचे. इथे आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. लसूण सुद्धा पूर्णपणे ब्राऊन झालेलं आहे. आता मी हे लसूण आहे ना हे बाहेर काढून ठेवते. अजून बुडबुड्या येत आहेत. आता हे मी काढून घेते. तेल आपलं गरमच आहे. त्या तेलामध्ये मी हिंग टाकते. आणि हे आता तेल आपण थंड करून घेऊया रूम टेम्परेचरमध्येच. तेल आपलं थंड होतोय तोपर्यंत आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊया. लाल मिरची पावडर मी ते 2 चमचे वापरलेले आहे. तुम्हाला जास्त वापरायचं असेल तर वापरू शकता. ते 100 ग्रॅम राईची डाळ. तिचंही प्रमाण तुम्ही जास्त केलं तरी चालेल. शिवाय ही डाळ मिक्सरला लावली तरी पण छान होईल. आणि रेडीमेड मसाला हे आपण छान असं मिक्स करून घेऊया. मसाल्याचा छान वास सुटलेला आहे. मस्त जसं तयार लोणचं असं वाटते. आता हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त
आता आपलं तेल थंड झालं की आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता हे आपण मिक्स केलेलं लोणचं आहे ते बरणीमध्ये घालूया आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. अशा पद्धतीने बरणीमध्ये भरून घेऊया. सर्व लोणचं भरून घेते. तेल आपलं थंड झालेलं आहे. हे बरणीमध्ये ओतून घेते. ह्याच्यामध्ये अजूनही तेल लागणार आहे. जेवढं लोणच्याच्या फोडी आहेत त्याच्यावरपर्यंत तेल भरून ठेवायचं, त्याच्याने लोणचं खराब होत नाही. हे तयार केलेलं लोणचं आपलं 15 दिवसात मुरणार आणि वर्षभर चांगलं टिकतो. असं हे लोणचं आपलं तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.